उठल्या उठल्या बॅडमिंटन खेळायला स्टार्ट करतोय का? वेळ लागले बाहेर आता गरम होतंय. नाही पण हवा नाही आहे तशी. राहू दे. नाही. गुड मॉर्निंग ऑल. मला ब्लॉग स्टार्ट करू दे. मम्मी येते खेळायला. आता वाजलेच 10 आणि सर्वजण रेडी होत आहेत. मी रेडी झाली. आमचं ब्रेकफास्ट लागेल 10:30ला. ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही काय करणार आहे अजून आम्हाला माहिती नाही. ब्रेकफास्टमध्ये आम्ही सिलेक्ट केलं होतं साबुदाणा खिचडी आणि पोहा, कारण की एकाचा उपवास आहे सॅटर्डेचा. तर त्यासाठी आम्ही साबुदाणा खिचडी सिलेक्ट केला. दुसरं म्हणजे पोहा आणि चहा कॉफी तर असेलच. Trees glow. Caddy drop top, got the rims on shine. West Coast living, where it's always fine. Barbecue grilling, got the smoke in the air. Neighbors pulling up, good vibes everywhere. Talk box singing, let the synthesizer play. Grooving through the black like it's a. काय शोधतायत? अरे ती मांजर माझ्या अंगावर आली मगाशी. मी नाही शोधू शकत. दाखव कुठे. हे कलिंगडचं झाड आहे. कलिंगड ते फूल कलिंग. अरे हो रे. हा कलिंगडच आहेत. दुसरा नाही आहे का तुमच्याकडे? इधर ही गिरा रे बॉल. आगे मिळाला. कलिंगड देतोय तो. चले जाऊ दे, जाऊया आतमध्ये. तापलं नाही ना, तापलं नाही. मला दिसलाय. मी देऊ का खेळणार? मला दिसलाय. देऊ घेऊ. चहा कसा काढलाय बाय मी. आता जस्ट बॉईजनी वडापाव आणि काय काय खाऊ घेऊन आलेत बाहेर जाऊन, कारण आज आम्ही लंच स्किप केला. तर आता आम्हाला भूक लागली आहे. त्याच्यात मिरची आहे. आशूला देऊया. ही आशूसाठी. बाकी वडे वडेच सगळे या. मग मी एक एक देते फटाफट. ए लवकर या. बसा खालीच बसा. हा काय कसं काय तुझं गाव कुठलं? तर आम्ही बोलत होते की इथे आम्ही स्टे 2 डेजचा घेतला, पण आम्ही मील 1 दिवसाचंच इन्क्लूड केलं, कारण की नेक्स्ट डे आम्ही विचार केला की सॅटर्डेला आम्ही आजूबाजूचे रेस्टॉरंट्स ट्राय करू, म्हणजे लंचला जाऊ. इव्हिनिंगची तर आम्ही चहा कॉफी तर असंही इथे पण बनवू शकतो विलामध्ये. मॅगी पण आम्ही घेऊन आलो आहे. पण असं झालं की सकाळी ब्रेकफास्ट आम्ही एवढ्या लेट केला आणि भरपूर केला की नंतर आम्हाला भूकच नाही लागली. मग 4च्या दरम्यान थोडी थोडी भूक लागली, तर मग बॉईजने जाऊन हे आणले काय ते वडापाव आणि चिप्स वगैरे घेऊन आले. आणि आता वाजलेच 5. त्यानंतर पण आम्ही रूममध्ये टाईमपासच केला. आम्ही गेम्स खेळलो, झोपलं तर कोणच नाही. आता 5:30ला आम्ही पुन्हा तयार झालो आणि नागाव बीचला जायला निघालो. तर तिथे जाऊन तिथे थोडा वेळ स्पेंड करू, परत येऊ. आणि उद्या आमची M2M फेरी आहे 12:20ची. पण तरी आम्हाला लवकर निघावं लागेल इथून. म्हणजे आमचा विचार करायचा सकाळी 8 वाजेपर्यंत उठायचं, रेडी व्हायचं, बॅग जावरायच्या, कारण की सगळं सामान विखरलेलं आहे हर एक रूममध्ये. त्यानंतर मग निघू इथून 10पर्यंत तरी निघावं लागेल, कारण की ट्रॅफिक लागू शकतो. उद्या संडे आहे, उद्या बरेच जण रिटर्नला असणार. लवकरच निघू, आणि 1 तासाच्या वरती पण लागू शकतो टाईम पोचायला मांडवा जेटीला. 12:20ची फेरी आमची 21पर्यंत आम्हाला मुंबईचं जे टर्मिनल आहे भावजा तिकडे सोडेल. आल्या 2 स्कूटर आल्या तिथून. आम्ही कसं जाणार, आम्ही तिघी आणि हे दोघं. एकाला तर ट्रिपल सीट जावंच लागेल, नाही तर उगाच 3री फेरी होईल. कसं जाणार, लेट्स सी.
आता आम्ही नागाव बीचवरती आहोत. ठीकठाक आहे बीच. इथे खूप रश आहे. मला असं वाटतं आज सॅटर्डे आहे. कचरा पण आहे, माणसं पण भरपूर आहेत. त्यामुळे सॅटर्डे आहे आज, तर खूप गर्दी आहे. तर थोडा वेळ आम्ही थांबलो, 10 मिनिट. आता इथून आम्ही निघलो. नागाव बीचवरून आम्ही जांभूळ घेतलं आणि आता निघालो. काळोख झाला आता. आम्ही मेन रोडवरून आता पूर्ण आतमध्ये चालत आलो आहे. 500-600 मीटर चालत आलो. कारण मागे ते लोक थांबलेच विचारायला नाही, असं कांदा भजी वगैरे घेण्यासाठी. मग ते लोक घेऊन येतील. अजून तसं दिसतंय, एवढा काळोख नाही पडला, त्यामुळे जाऊ शकतो विलापर्यंत. आणि आला आता विला जवळच. आता रूमवर येऊन आम्ही बसलोय मस्त AC मध्ये. रूम कूल झालाय. थोड्या वेळाने पुन्हा जावं लागेल 9-9:30च्या दरम्यान डिनरसाठी. मुंगफलिया, अरे हे जांभळ ऑलरेडी आतमध्ये आहेत, परत का आणले? तेच कोण खात नाहीये. जांभूळ परत का घेतलं? ते ग्लासमध्ये आहे, तेच अजून संपले नाहीयेत. काय बोलते? आम्हाला वाटलं तुम्ही खाऊ नाही, आम्ही एक खातोय. खायचं ना मध्ये. अरे काय, कोणाला आवडतच नाही तर. भजी नाही, जांभूळ बोलते. अरे आम्ही भजी तर खाऊ या नाच तुम्ही पण सगळे. ह्याने काय पोट भरणार आहे? जाऊ देत, ह्याने नाही पोट भरणार. आमचं खाऊन झालंय. आता हा रूम इथे आहे. खूप सामान आहे रूममध्ये, पण ठीक आहे. हा 2 जणांपुरता खूप चांगला रूम आहे. इवन 3 जण पण आम्ही इथे एक मॅट्रेस टाकलेली, ही वाली टाकलेली, आणि 3 जण इथे झोपलेले. वॉशरूम पण खूप मोठा आहे. खूप म्हणजे खूपच मोठा आहे. चांगलीच जागा आहे इथे. आणि हे कबर्ड आहे इथे, आणि कबर्डलाच या साईडला मिरर आहे. ही विंडोमधून बाहेर आलो की इथे पूल. आणि ही ती साईडवाली रूम तिथली, जिथून पुन्हा पूलचा ॲक्सेस आहे. तर आता पूलमध्ये जायचा विचार आहे. रात्रीचे आता 8 वाजले आहेत. 1 तास पूलमध्ये एन्जॉय करू आम्ही. तर इथे 9 जण गेले आहेत. आम्ही जस्ट आता ऑर्डर दिली आहे आणि आता वेट करतोय खाली यायचा. ठीक आहे, खाली जस्ट आमचं जेवण झालंय. महेश लंच होम इथे. खूप मस्त जेवण होतं. आम्ही थालीच घेतलेली. व्हेज थाली होती, चिकन थाली, फिश थाली. जेवण मस्त होतं. व्हेज नॉनव्हेज दोन्ही. सोलकढी ॲक्च्युली स्पेशल होती. थांबल्यावर हवा नाही लागणार. आमच्यानं पण घेऊया. सिया आहे बघ, हे सिया. हा टर्न थोडा डेंजरस आहे. इकडे पण खडी आहेत खूप. थांब, आता इथे मी उतरते. बॅक टू विला. ते सायली आणि तू टीम मध्ये. नाही, सायली आणि तू एका टीम मध्ये. आता बरं, तुमच्यातला एक जो वेगळा करेल तो आमच्या टीम मध्ये. एक बंदा चाहिए अपन को. स्टेटस को तू आमच्या टीम मध्ये. ठीक आहे, गर्ल्स वर्सेस बॉयज. आजचा दिवस आमचा एकदम आरामात होता. काल रात्री झोपायला जवळजवळ 4 वाजले असतील. आणि त्यामुळे आम्ही आज सकाळी 11-11:30च्या नंतरच उठलो. कारण की आम्हाला असंच काही करायचंच नव्हतं. आम्हाला आरामच करायचा होता विलावरती आज. तर त्यानंतर आम्ही फ्रेशनअप झालो. 12च्या नंतर आम्ही ब्रेकफास्ट केला असेल. दुपारी पण आम्ही विलावरतीच चिल करत होतो. कुठे बाहेर जायचं नव्हतं, काही नाही. आणि मग संध्याकाळी 5च्या नंतर आम्ही बीचवरती जाऊन आलो. आणि आता रूमवरती येऊन
आम्ही गेम्स खेळायला स्टार्ट केले परत एकदा आणि हे गेम्स खेळताना आमचे 4-5 तास असेच निघून गेले, आम्हाला समजत दिल प्यार मोहब्बत मोहब्बत है इश्क मोहब्बत है इश्क विश्क इश्क विश्क प्यार प्यार अरे जरा थांब ना. इश्क इश्क से इश्क आहे त्याच्यात. आई से स्टार्ट हो रहा है इश्क झालं पहिला वर्ल्ड ते इश्किया इश्किया डेड इश्किया आता काय सुचत नव्हतं. के अंदर कुछ तो बड़ा बड़ा बना है इश्क इश्क और चाय जैसा लग रहा है नहीं कुछ तो, नहीं इश्क कुछ बदलना. फैट कुछ फैट जाडा जाडा. फैट इश्क बडा. बड़ा नहीं फैट इंग्लिश में जाड़ा. अरे हिंदी में एक मिनिट रे. मैं बोला हुआ है फैट फैट का अलग वर्ड इंग्लिश हिंदी अरे हे कुठला मराठी आहे, वर मराठी. इंग्लिश हे मराठी. इंग्लिश मराठी आहे. आता बोला फैट जाड़ जाड़ इश्क जाड़ इश्क इश्क जाड़ इश्क जाते. इश्क जाते. हा, बाई. अलग ही बात है अलग ही बात है ना देख अलग आहे. इंग्लिश आहे ते. क्या बोलते हैं? गे करेंगे गे अरे दिसू दे ना सगळ्यांना, असं ठेव ना. ना मलाच दिसत हाँ नाही. सेकंड ऑफ गे है पूर्ण असं ठेव ना. त्यांना दिसत अरे नाही दिसतंय ना त्यांना. हात काढून टाक. सेकंड ऑफ गे है ना चल ठीक फर्स्ट हाफ हे आहे, ठीक आहे. अरे, हे आता मी असं काहीतरी काढतोय की ते तू मुली लोक बघून असेल. नाही बघायचं. बघणार आम्ही काय असं काय आहे तुमचं. नको असं चांगलं काढ. नाही तू काढ काय ते काढ पण आम्ही बघणार. लास्ट मतलब उसमें एंडिंग गे है ना एंडिंग गे जिएंगे मरेंगे हंसेंगे रोएंगे. रोएंगे वो अच्छा जा रहा है तू पर मैं अभी जो ड्रॉ लड़ेंगे. करने वाला हूँ इसलिए लड़ेंगे हाँ? मिटेंगे. अरे पर मिटेंगे हे तुम नको बघू अरे ना. आम्हाला नाही कळणार आहे. मामा आहे ना जिद्दा तुमचा एक मुलगा भेंडी लढेंगे. तू कितनी बार बोला तर अशा प्रकारे आता पॅकिंग सुरू झाली आहे परत रिटर्न निघण्यासाठी. हा ना, हे काय घातलंय? काय इसली स्लीपर घालून आलायस तू. हे बघ. आशूला चप्पल मस्त दिसतात रेवतीचे बघ जरा. ए ही बॉटल घ्या कोणीतरी. बॉटल घ्या. पुढे अशीच ठेवूया आपल्या गाडीत. ह्याची चप्पल तुटली तर हा आता मी एक्स्ट्रा चप्पल आणलेली तर हा माझी चप्पल घालणार आहे. कोण नाही काय नाही मी ती घालतोय क्रॉक्स घालतोय डायमंड वाले मी नाही लेडीज क्रॉक्स घालतोय तो. आता आम्ही इथे चपला एक्सचेंज केल्यात. बोला आयफोन दे आयफोन. असंच करत राहूया. हे दे ते दे आणि झेट्टी मिस होऊ दे आपली. माझा फोन लावा आशू. आम्ही एकदम कट टू कट टाइमवर चाललोय. 11 वाजलेत. फोन तर द्या. 12 पर्यंत पोहोचायचंय. कुठे गेले. इथे आता मँगो घेण्यासाठी थांबले आहेत आम्ही. एका पेटीमध्ये एक पेटी 1000 रुपये. आता जेट्टी थोड्या वेळात स्टार्ट होईल. 12:20ची आहे. नेपट्यून फेनिक्समध्ये आपले स्वागत आहे. कृपया पुढील सूचनांकडे लक्ष द्या. बाहेरील जागेत बसलेले प्रवासी कृपया आपल्या जागेवरच बसून राहा. लहान मुलांना एकटे सोडू नये.
काय फाटलाय ना? मी कालच रात्री बघितलेलं पण मी बोलली नाही. म्हटलं सगळ्यांच्या समोर इज्जतचा फालुदा होईल ना. सगळ्यांच्या समोर व्हेंटिलेशन आहे व्हेंटिलेशन. खूप आरामात होती, खूप सुंदर आणि पिक्शनरीवाली होती. विचारते ना ती काहीतरी. पहिला M2M चा एक्सपिरियन्स तुझा कसा होता? बोट ज्याच्यामध्ये तू बसला असते. मस्त मस्त. M2M चा फुल फॉर्म काय आहे? मुंबई टू मुंबई. मुंबई टू मुंबई तिथेच फिरून येणार. अरे माणसा, मुंबई टू कुठे गेलेलो आपण? मांडवकर. कसा होता तुझा अनुभव? अनुभव होता चांगला आहे. आता डोकं चांगले असं असं बघू काय झालं. डोकं ठीक आहे ना? चेक कर. म्हणून असं असं मग अजून तुला काय याच्यामध्ये आवडेल? असं असं नाही झालं म्हणजे असं ती खूप स्ट्रेटच चालू आहे. काही असं होत नाहीये. एक सेकंड. हा जो आहे ना तो लास्टला बसला आहे त्याने वाईल्ड कार एंट्री केली आहे या ट्रिपमध्ये. तू पकड मोबाईल पकड तिथे. हा घरामध्ये येऊन खूप मजा आली. एंट्री मी त्या घरामध्ये गेलो आणि त्या घराची शोभा वाढली माझ्यामध्ये. अच्छा. त्या घराला जे घरपण आलं त्याचं मुख्य कारण हे मी आहे. मी जर आलो नसतं त्यांनी ती मजा, त्या घरातली मजा. तो मेंढी कोट देणारा, घराला घरपण देणारा माणूस. हां म्हणजे असं त्यामुळे ती जी मजा आली. तो मेंढी कोट आपण खेळलोच नसतो. हां म्हणजे ते मुख्य कारण होतं की त्याच्यामुळे मेंढी कोट आणि कोटवर कोट, 2 पीस 3 पीस असे सगळे आम्ही कोट चढवली. त्याची ती मजा काही वेगळी. धन्यवाद. ठीक आहे. मला तर खूप आवडली. 2 days स्टे जे आम्ही केला आहे ते बेस्ट डिसिजन होता. एकदम आल्हाददायक होता. आल्हाददायक. ओके. समजलं ना? आल्हाददायक माहिती आहे ना? आणि ट्रिप कशी वाटली? मस्त खूप छान. शेवटी आमच्याच गावी आम्ही गेल्यासारखं वाटलं आम्हाला पण. इथून किती लांब आहे तुझं गाव? 200 किलोमीटर. हा गेल्या वर्षी आमच्यासोबत आला नव्हता विला ट्रिपला. त्याच्या आदल्या वर्षी आला होता वाडाला. हे यांचं काय वेगळंच चालू आहे. तर अशा प्रकारे आमची 2 daysची विल्ला ट्रिप सक्सेसफुल झाली. मुंबईमध्ये पोचेपर्यंत दुपार झाली होती. तर आम्ही लंच केला दादर साईडलाच आणि त्यानंतर आम्ही सर्व आपापल्या घरी गेलो. आम्ही आता आलो आहे दादरला. तर इथे आम्ही आता थांबणार आहे लंचसाठी.